ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। आदिवासींची दारू 1 लाख रुपये लिटर। मोहाच्या दारूला पब मॉल मध्ये मागणी। आदिवासींची दारू ठरली जागतिक ब्रँड। दीर्घकाळ बेकायदा, निकृष्ट आणि गावठी दारू म्हणून हिणवल्या गेलेल्या मोहाच्या दारूची प्रतिमा आता पूर्णपणे बदलणार आहे। जंगलातल्या आदिवासींच्या झोपडीतून थेट लंडन, ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मॉल्स आणि चकचकीत पब पर्यंत या मोहाच्या दारूनं मोठी मजल मारली आहे। ज्या दारूला कधी काळी लोक नाक मुरडायची, तिच्या एका प्रीमियम बाटलीची किंमत आता चक्क 1 लाख रुपयांवर गेली आहे। त्यामुळे या स्वदेशी पेयानं जागतिक बाजारात धुमाकूळ घातलाय। स्वदेशी मोहाची दारू ब्रँड कशी झाली पाहूया। ब्रिटिशांनी धोकादायक घोषित केलेली स्वदेशी मोहाची दारू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियम ब्रँड ठरली आहे। साउथ सीज डिस्टलरीजनं लॉन्च केलेल्या मोहाच्या स्पिरिटच्या एका प्रीमियम बाटलीची किंमत 1,20,000 रुपये इतकी आहे। मोहाच्या दारूला आता जागतिक स्तरावर व्हाईट स्पिरिट म्हणून ओळख आहे। मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं मोहाला ऐतिहासिक वारसा पेय म्हणून घोषित करत कायदेशीर उद्योगाचा दर्जा दिलाय। कमर्शियल उत्पादनामुळे जंगलात फुलं गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांना आणि स्थानिक रोजगाराला याचा फायदा होणार आहे। आणि म्हणूनच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनं मोहाच्या दारूला चक्क हेरिटेज लिकर म्हणजेच ऐतिहासिक वारसा पेयाचा दर्जा दिलाय। या कमर्शियल उत्पादनामुळे जंगलात फुलं गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांना आणि स्थानिक रोजगाराला मोठा आर्थिक हातभार लागत असून आदिवासींची अर्थव्यवस्था सुधारतीये। त्यामुळे ज्या मोहाला ब्रिटिशांनी बंदीच्या बेडीत अडकवलं होतं, तेच पेय आज भारताची नवी आंतरराष्ट्रीय ओळख बनतंय। जंगलातील आदिवासींच्या हाताला काम आणि जागतिक बाजारात 1 लाखाचा दाम मिळवून देणारी ही मोहाची दारू खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय ब्रँड ठरतीये।